आंघोळीसाठी गरम पाणी मिळत नाही. गरम पाण्याची सुविधा असताना त्यांना का मिळत नाही? ही त्यांना मिळालं पाहिजे. आणि जे विटेकर सर आहेत मुख्याध्यापक, ते 2-2, 3-3 महिने रजेवर जाते. शाळेची सगळी हेळसांड होते. शासनाकडून उपलब्ध होणारे साबण, बूट, शूज काय कपडे नाही, युनिफॉर्म पण नाही. हा, गरम पाणी नाही. म्हणजे गरम पाणी नसतं तुम्हाला? किती दिवसांपासून? अकोले तालुक्यातील केळी गोतूर गावातील आदिवासी आश्रमशाळेचा भोंगळ कारभार आता समोर आला आहे. दुर्गम व डोंगराळ भागात असलेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांनी तक्रारीचा पाढा वाचून दाखवला आहे. गावातील सरपंच, सदस्य, ग्रामस्थ यांनी अनेक तक्रारी करूनही कोणत्याही उपाययोजना राबवल्या जात नसल्याचं समोर आलं आहे. मुलांना निकृष्ट जेवण दिले जात असून मुलांना थंडीच्या दिवसातही थंड पाण्याने आंघोळ करावी लागत आहे. कधी चपातीला तेल नसते तर कधी चपात्यांना पीठ तसेच असते. शाळेत अनेक विषयांचे शिक्षक नसल्याने विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहत आहेत. मुलांना मागील वर्षाचाच गणवेश असून शासनाकडून अजूनही त्यांना गणवेश का मिळाला नाही हा मोठा संशोधनाचा विषय ठरू शकतो. तसेच शौचालयांची अवस्था प्रचंड भयावह असून शौचालयांना दरवाजेच नसल्याचं दिसून आलं आहे. यावेळी विद्यार्थी व स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अजून काय काय अडचणी? कधी कधी चपात्या कच्च्या राहत्या. अजून गरम पाणी नाही. म्हणजे गरम पाणी नसतं तुम्हाला? किती दिवसांपासून? महिना होऊन गेलाय का त्याच्यापेक्षा जास्त? महिनाहून जास्त दिवस झालेत. बर, तुम्हाला काय मागितलं हो? मग नाही म्हणतात का? काय म्हणतात? ठेकेदार देत नाही. बर, त्याच्यानंतर फळ केळी तर असते ना? बाकीचे अंडे वगैरे? हा, कधी कधी नाही राहते. बाकीचं काय अजून सफरचंद वगैरे असं काय येत असेल? बरं, शालेय साहित्य वगैरे काय काय मिळाले का? हे कधीचे आहेत? मग या वर्षी कपडेच नाही? परत कोणालाच नाही? बर, अजून काय अडचणी? तुमच्या हॉस्टेल मधल्या आतल्या सुविधा, लाईट, फॅन वगैरे सगळं काय आहे का चांगलं? पर काहीच अडचण नाही? नक्की का? अजून काय अडचणीत? स्वच्छता कशी आहे आतली? तुम्हीच करता? मग ते शिक्षक वगैरे थांबवते नाही का तुम्ही नका करू? हा, हो का? अजून काय अडचणी बोला बरं आता. हा, म्हणजे शिक्षकच नाही? मग तुम्हाला गणितच कोणी ते शिकवत नाही? अजून कोणते शिक्षक नाही आहेत? इतिहास, अजून भूगोल, अजून मॅडम शिकवती नाही. बर, अजून मी कोणते शिकवले जातात तिथं? काय काय? इंग्लिश, मराठी, विज्ञान. 3च सब्जेक्ट? त्याच्या पुढचे? हा, मी फक्त 3च सब्जेक्ट का इथं? बाकीचे शिक्षक नाही. बाकीचे शिक्षक नाही म्हणून? मग ते आता जर नाही आले मग पेपरला काय लिहायचं? कोरे ठेवायचे का? मग तुम्हाला जर शिकवायलाच कोणी नाही तर पेपर कसा सोडवणार? बोला बोला बोला, पटापट, घाबरू नका, बोला. हा, 11वी सायन्सला, 12वी सायन्सला, फिजिक्सला, केमिस्ट्रीला आता शिक्षक आले. आता शिकालेत? फिजिक्स कधी कधी येतच नाही. सगळे शिक्षक हजर राहतात का रोज? हो की नाही? काय म्हणतात हो, काय म्हणतायत नाही? कॉलेजचे राहतात, बाकीचे हा राहतात. अजून काय अडचणी? ओके, चला जा. भाजी व्यवस्थित नसते सगळ्यांचं म्हणणं आहे का? बर, त्याच्यानंतर अजून हा, चपाती काय जळक्याचं सगळ्यांचं म्हणणं आहे का? तेल नसतं चपातीला, सगळ्यांचं म्हणणं आहे का? बर, अजून
टॉयलेट बाथरूम साफ केलं जातं का? किती दिवसातून केलं जातं? साफच नाही केलं. बर हा सगळं ब्लॉक झालंय. बर बर त्याच्यानंतर तुम्हाला आंघोळीला गरम पाणी, मग आता थंडीच्या दिवसामध्ये कोणत्या गरम पाणी नाही तुम्हाला तिथं? गार पाणी का? आणि किती वाजता आंघोळ करता? 7-7:30 वाजता. मग तर गारठून जात असेल. मग तुम्ही तक्रारी करत नाही का इथं? त्यांच्याकडून काय उत्तर येतं? करू म्हणता, पण काहीच करत नाही. बरं अजून काय समस्या आहेत? आंघोळीला कुठं जात तुम्ही? रस्त्यावरती का? म्हणजे तुम्ही रस्त्यावरती आंघोळ करताय? बरं अजून आतमध्ये राहण्याची वगैरे काय कसं काय सुविधा? आतमध्ये चांगली आहे. बर अजून समस्या काय? बोला पटापट, घाबरू नका. अजून काय बोलायचंय? परत म्हणलं काही राहिलं बोलायचं. अजून काय ट्यूब आहे ते ट्यूब चेंज नाही करेल, बंद पडेल. मग लाईटीची अडचणीत, त्याच्यामुळे अभ्यासाला अडचण येते. फॅन चालू नाही. मग इथं कुणी काही मेंटेनन्सला येत नाही का? कुणीच येत नाही. शासनाकडून उपलब्ध होणारे साबण, बूट, शूज काय असं? कपडे नाही, युनिफॉर्म पण नाही. हा कटिंग वगैरे करायला कोणी येतं का? किती दिवसांपूर्वी? 9 ऑगस्टच्या वेळेला, म्हणजे दिवाळीच्या वेळेला दरम्यान त्याच्यावर आलेच नाही का? त्याच्यामुळे एवढे केस आहेत लांब लांब. बर अजून फळं बिळ? तिथं तर मी पाहिलं फळं होती, केळी, त्याच्यानंतर काय अंडे वगैरे काय असं असं सफरचंद वगैरे काही नवीन काही? फक्त केळी. किती दिवसातून केळी? म्हणजे केळी चांगली राहते का? बर अजून? बच्चा कंपनी बोला, अरे पळू नका, बोला बोला बोला. काय अडचणी तुमच्या सांगा. सर आता आपण इथं पाहिलं, मी केळी उत्तूरची सरपंच आहे. आणि आपण मुलींच्या हॉस्टेलमध्ये गेलो तर मुलींना विचारलं असता मुली असं सांगताय का त्यांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळत नाही. गरम पाण्याची सुविधा असताना त्यांना का मिळत नाही? त्यांना मिळालं पाहिजे. आणि जे विटेकर सर आहेत मुख्याध्यापक, ते 2-2, 3-3 महिने रजेवर जाते. शाळेची सगळी हेळसांड होते. त्यांना म्हणजे कुठलंच लक्षच नाही शाळेकडे. आणि जे प्रभारी चार्ज सांभाळतात गीते सर, ते चांगल्या पद्धतीने सांभाळताय. पण कारण असं होतं का ते प्रॉपर इथे जवळ असल्यामुळे त्यांचं कोणी ऐकत नाही शाळेवर, आणि शाळेकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे. शाळेकडे प्रशासनाला एक विनंती आहे की शाळेकडे येऊन आमच्या शाळेकडे लक्ष द्यावं. तर आम्ही वेळोवेळी शाळेवर येतो. मुलांची केस कधी कापलेले नसतात, त्यांची स्टाईल वेगळी असते. परत त्यांचं गणवेश वेगळं असतं. त्यांना आत्तापर्यंत मला वाटतं 2 वर्ष झाले मुलांनी सांगितलं त्यांना गणवेश मिळालेला नाही शाळेचा. आणि कॉलेजच्या शिक्षकांची अशी परिस्थिती आहे का मला वाटतं फिजिक्स आणि केमिस्ट्रीला शिक्षक नाही आहेत. त्या शिक्षकांसाठी आम्ही आयुक्तालयापर्यंत, मंत्र्यांपर्यंत अर्ज केले. अद्याप आमच्या शाळा चालू झाल्यापासून अद्याप परमनंट पद आलेलं नाही शाळेला. परत शाळेला सिक्युरिटी गार्डचं पण पद नाही. इतकी शाळेची बेकार परिस्थिती झालेली. 10वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांची मी दरवेळेस इथं आल्यानंतर प्रत्येक वेळेस मुलांना विचारता असतो का गणिताचं किती झालं, काय झालं. तर आतापर्यंत त्यांचं गणिताचं फक्त 2 प्रकरणं झालेले आहेत. ते बी बेसिक घेतले, फक्त 1-2 गणित अशी घेतलेली आहेत. आणि ते गणिताचं त्याच्याकडे काही लक्षच म्हणजे दिलंच जात नाही. आम्ही वारंवार तक्रार केली, पीओ मॅडमला पण केलेली आहे. विटेकर सर गणिताचे शिक्षक आहेत, पण ते कधीच इथं हजरच नसतात. त्याच्यामुळं मुलांची फार बिकट परिस्थिती आहे. आणि आता 2च महिने, फक्त 1.5 महिना राहिला आहे परीक्षासाठी. आता सराव चालू झालेत, तर त्या मुलांचं करायचं काय, ही परिस्थिती आज ह्या ठिकाणी उद्भवत आहे. यामुळे शासनाचा अव्वाचा 1.25 पैसा वसूल करून ठेकेदार मंडळी आपले पोट भरत असल्याचं चित्र समोर आलं आहे. शासन आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व सुविधांसाठी प्रचंड मोठा पैसा खर्च करत आहे. मात्र जेवण, गणवेश व भाजीपाला पुरवठा करणारे ठेकेदार यांच्यामुळे विद्यार्थ्यांना मात्र समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रकल्प अधिकारी हे समस्यांकडे डोळे उघडून पाहणार का? शासनाकडून पैसा तर घेतला जातो, मग तो मुलांच्या सुविधांसाठी का वापरला जात नाही असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेसह उपसंपादक किशोर मोहिते, अकोले.